गणित दिले बघा. रवी आणि कुमार नेमून दिलेल्या कामावर काम करतात. रवीला संगणकावर 32 पान टाईप करायला 6 तास लागतात, तर कुमारला 40 पान टाईप करायला 5 तास लागतात. एकत्र काम करून 110 पानांचे नेमून दिलेल्या कामाचे 2 भिन्न संगणकावर टायपिंग करण्यासाठी त्यांना किती वेळ लागेल असा प्रश्न दिलेला. तर सर्वप्रथम आपण शॉर्ट ट्रिकने हे गणित सॉल्व्ह करणार आहोत. तर ट्रिक सांगितल्यानंतर ट्रिक्सचं मी एक्सप्लेनेशन थोड्याच वेळात करणार आहे. बघा ट्रिक्स काय आहे. पहिले तर रवीची क्षमता काढा, जे की एकूण 32 पान करत आहे. तर 32 अंशात लिहा, 6 तास खाली लिहा. ही रवीची क्षमता येणार आहे प्रत्येक तासासाठी 16/3 हे पानं प्रत्येक तासाला. त्याच्यानंतर कुमारची काढली तर कुमार करतो 40 पानं 5 तासात. तर मग कुमार प्रत्येक तासाला किती पान करेल, तर 40 पानं भागिला 5 तास, एकूण 8 पानं प्रत्येक तासाला करेल. आणि आता किती पानं काढायची आहेत, तर दोघांना मिळून 110 छेदामध्ये त्यांच्या क्षमतांची बेरीज म्हणजे 116/3 प्लस 8 जर यांची बेरीज केली तर इथे 3ने गुणलं, इथे 3ने गुणला, छेद समान करून घेतला तर किती येणार आहे, 24 + 16 छेदामध्ये 3, एकूण किती झाले 40 छेदामध्ये 3. मग बरोबर येणार आहे 110. हा छेदातला 3 वरती पाठवला, गुणीला 3 छेदामध्ये 40, हा 0 कटला, किती येईल 33 छेदामध्ये 4. किती झाले 8 चोक 32, 8 तास 1/3 तास एवढं येणार आहे. मग 8 प्लस जे काही ऑप्शन आहे 8 तास 15 मिनिट. मग आता ह्या तासाला सुद्धा इथे 8 तर कंप्लीट तास आहे, 8 तास प्लस 1/4 तासाला मिनिटामध्ये कन्वर्ट करण्यासाठी याला 60ने जर गुणलं तर 15 मिनिट असं उत्तर येणार आहे. ठीक आहे, ही झाली शॉर्ट ट्रिक. आता हे याचं एक्सप्लेनेशन देतो मी, कन्सेप्ट एक्सप्लेन करतो. जर तुम्हाला ट्रिक आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. बघा कन्सेप्ट काय आहे. कन्सेप्ट काय बघा, सर्वप्रथम आपण आतापर्यंत जे पद्धती वापरल्या त्याच्यातून मी तुम्हाला कन्सेप्ट एक्सप्लेन करतो. सर्वप्रथम समजा एखादं काम आहे जो 20 तासात करतो, 20 दिवसात करतो असा दिलेला आहे. ठीक आहे, 20 दिवसात करतो. बी तेच काम 30 दिवसात करतो, अशा प्रकारचं गणित आहे समजा. आणि त्याच्यानंतर आपण काय करतो, लसावी घेतो. मग ह्याला काय मानतो आपण, पूर्ण काम. पूर्ण काम म्हणजे 60 खुर्च्या बनवायच्या आहेत असा एक प्रकार. किंवा इथे घेऊया की 60 पानं लिहायचे आहेत, 60 पानं लिहायचे आहेत. तर हा 20 दिवसात 60 पानं लिहितो. मग आपण काय करतो, त्यांच्या क्षमता कसा काढतो, तर 60/20, 60/20 किती येणार आहे, तर तुम्ही काय म्हणाल की 3 पान प्रत्येक दिवसाला, 3 पान प्रत्येक दिवसाला ए टाईप करत असेल त्यावेळेस त्याचे 20 गुणीला 3, 3 दिवसात टाईप केलं ना, 20 गुणीला 3 एकूण 60 पानं होतील. त्याच्यानंतर 30 दिवसामध्ये हा 60 पानं टाईप करतो. तर 60 पानं भागिला 30 म्हणजे पूर्ण काम भागिला दिवस जर आपण घेतलं तर आपल्याला किती भेटणार आहे, 2 पान प्रत्येक दिवसाला. ही काय आहे, त्याची क्षमता आहे. ह्या काय आहेत, क्षमता आहे. बघा हे झाले दिवस, हा झाला पूर्ण काम आणि ह्या झाल्या क्षमता. ठीक आहे, मग आता क्षमता काढल्या, तुम्हाला इथपर्यंत कळालं असेल कारण की आपण आतापर्यंत भरपूर गणितामध्ये हे बेसिक फंडा आहे जो वापरलेला आहे. आता काय झालं, तुम्हाला इथे कामं दिलेले आहेत की 32 पानं करतोय तो 6 तासात. मग आपण ही क्षमता काढण्यासाठी काय करेल की हे काम केलेलं आहे, त्याने काम केलेलं आहे, हे काम केलेलं आहे म्हणून एकूण काम जे काही काम केलं असेल भागिला त्याला लागलेला वेळ, एकूण काम त्याला लागलेला वेळ दिवस किंवा तासामध्ये असू शकतो, भागिला तास जर केले तर आपल्याला काय भेटणार आहे, त्याची क्षमता. म्हणजे हा प्रत्येक तासाला 6/3 एवढे पानं टाईप करत असणार आहे. बघा आता ह्या गणितावरती रिटर्न येत आहे मी. रवी काय करत आहे, एकूण 32 पानं म्हणजे जे काही काम आहे त्याला भागिला त्याचा वेळ जो काही दिवस किंवा तासामध्ये असेल, इथे 6 तासात करतोय तो 32 पानं. तर 32/6 म्हणजे 16/3 पानं हा टाईप करत असणार आहे. किंवा तुम्ही ह्याला गुणीला 3 जर केलं तर तुम्ही म्हणू शकता की 3 तासात तो 16 पानं टाईप करेल. ठीक आहे, पण इथे एका तासाचंच काढत आहे आपण कारण की आपल्याला गरजेचं आहे एका तासाचं काढणं. मग सेम तसंच कुमारसाठी काय करणार आहोत, त्याने जे काम केलंय, काम भागिला त्याला लागलेला वेळ जो तासात आहे
मग इथे आपल्याला काय भेटन 8×45 म्हणजे 8 पान प्रत्येक तासाला कोण टाईप करणार आहे? कुमार टाईप करणार आहे. मग आता दोघांनी मिळून सांगितलेलं आहे. इथे बघा, आता जर विचारलं असतं आपल्याला ए व बी मिळून यांनी 60 दिवसात तेच काम किती दिवसात केलं असतं असं दिलं असतं, किंवा एखादं काम दिलं असतं 120 काम ए व बी मिळून करत आहेत तर किती वेळात करेल. आपण काय केलं असतं, त्यांच्या प्रत्येक दिवसाची क्षमता, म्हणजे हा जर 3 पान करत आहे एका दिवसात आणि हा जर 2 पान करत आहे एका दिवसामध्ये, तर दोघं मिळून एका दिवसात 5 पानं टाईप करतील. 5 पानं टाईप करतील. मग जर त्यांना दिलं की 120 किंवा आपण घेऊया 70 दिलं, 70 पानं टाईप करायला दोघांना किती दिवस लागेल. बघा, एकूण काम जे काढायचं आहे भागीला त्या दोघांच्या क्षमतांची बेरीज जर आपण केली तर आपल्याला भेटणार आहे 14 दिवस. हे काय भेटणार आहे? एकूण वेळ भेटणार आहे. ठीक आहे. मग आता इथे काय करत आहोत आपण, रवी आणि कुमारचं जे काही काम आहे त्यांच्या कामांची आपण काय करणार आहोत इथे बेरीज. मग 16 छेदामध्ये 3 अधिक 8 जर केले तर आता इथे छेद काहीच नाही आहे, म्हणजे 1 छेद आहे. गुणिला 3 केलं तर इथे किती येणार आहे? 16 छेदामध्ये 3 प्लस 8 त्रिक 24 छेदामध्ये 3. आता छेद समान झाला तर डायरेक्ट बेरीज केली तरी चालू शकते. 40/3. हे काय झालं? दोघांचे पानं प्रत्येक तासाला येणार आहे. दोघं मिळून प्रत्येक तासाला 40/3 एवढे पानं टाईप करणार आहे. मग तुम्हाला आता दोघं मिळून किती पानं काढायची आहे तर 110 वरती लिहिले अंशामध्ये, आणि दोघांची क्षमता प्रत्येक तासाची, तर दोघं मिळून प्रत्येक तासाला 40/3 एवढे पानं टाईप करत आहे. हा छेदातला 3 वरती जात असतो. 110 गुणिला 3 छेदामध्ये 40. हे कटलं, इथे आलं 33/4. मग आता ह्याला जर 8×32 एक उरतो, एक लिहिला छेदामध्ये तास, एवढा तास लागेल. ह्यालाच मी 8/1/4 मी कसं लिहू शकतो? 8 अधिक 1/4. 8 अधिक 1/4 मग 8 तास तर ऑलरेडी आहे, प्लस 1/4 तास आहे, पण ऑप्शनमध्ये मिनिटात आहे. मग तासाला मिनिटात कन्वर्ट करण्यासाठी आपण 60ने गुणतो, म्हणून इथे 60ने गुणलं तर 15×4 म्हणजे 8 तास 15 मिनिट एवढा वेळ त्याला लागणार आहे. ठीक आहे. जर तुम्हाला हे गणित समजलं असेल तर आवर्जून लाईक आणि हाईप करा, कारण की तुमचे जसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि तुम्हाला जसं चांगलं वाटतं तसं मला चांगलं वाटण्यासाठी लाईक आणि हाईप, सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब, शेअर नसेल केलं तर शेअर, सगळ्या गोष्टी करून टाका. आणि जर तुमचा काही डाऊट असेल, मला पाठवायचं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे, यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. आपण नाममात्र फीस 59 रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे. या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणता व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता, आणि एकाच महिन्यात म्हणजे 59 रुपयात तुम्ही माझे मेंबरशिप संपवू शकता. आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचं QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.